सगळं पातालापासून कलियुगापासून त्रेतायुगात द्वापार सगळे आणि चार धाम सगळे आतमध्ये बघायला भेटतो आपल्याला. आणि गणपतीचं अर्धशीर धड आहे त्यांचं गणपतीचा, तो अजून पण मंडप जिवंत आहे. असं कधी बघायला नाही भेटत. कधीच बघितलं नाही आता. एक भुरिया आहे, भुरिया. दर्शन एक नंबर झाला आमचा. मंदिर क्लायमेट पण चांगला आहे इकडे. एन्जॉय. मित्रांनो 6वा दिवस आणि 6व्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता काल आमचा जो दर्शन झाला नव्हता तो आम्ही चाललो आहे पाताळ भुवनेश्वरचं आज दर्शन करायला. आम्ही त्यासाठी लवकर उतरलो आहे. थोडा घाई झाली आजच्या दिवशी, पण ठीक आहे, होऊन जाईल. आता दर्शन करायला चाललो आहे. पण त्याआधी तुम्हाला रूम्स वगैरे दाखवतो. आपले रूम बघा, काल रात्री नीट भेटला नाही बघायला, तर आज तुम्हाला दाखवतो पूर्ण. इथनं एंट्रन्स आहे मधनं, इकडून यायचं. आणि हा रूम आहे आपली, पूर्ण बंगला आहे. आणि इकडं गार्डन पण आहे, बसायला फिरायला होतं. आणि इथं मेन इथं रिसेप्शन आहे. आणि इथलं सगळे हा कपट्टा आणि इथला आणि इथं थोडे होते. एवढे 20 रूम होते. तेवढे 20 रूम आपल्याला घेतलेली होती. इथलं खालती होते. और भैया सब अच्छा. मोबाईल ना प्रॉपर रूम दाखवतो. हा मेन रिसेप्शन आणि इथं मेन रूम्स पण आहेत आपले. हा डबल बेडरूमचा आहे. आणि पार्टी आहेत वरती आहेत ना, ते 3 बेडरूमचा आपले रूम. बोल. आणि इथनं रिसेप्शनच्या इथनं आपलं स्टेअर केस आहेत वरती जायला. वरती पण रूम्स आहेत, दाखवतो मला आता. हे 3 इकडं 6 आहेत. बसायला पण असतो. आणि इथलं व्ह्यू बघा तुम्ही. आणि इथलं आम्हाला बोलण्यात आलं आहे की इकडं बर्फ पडतो या एरियात. आता ते धुकीमुळे दिसत नाही, त्याचा बर्फ पडतो ते म्हटले, म्हणून इथं रूम्सला, खालच्या रूम्सला पंखा नाही. बाकी वरचे 3 बेडरूमचे आहेत. 3 बेड्सचे बेडरूम आहेत. आणि हा माझा रूम होता. थोडी अवस्था बेकार आहे. हा रूम होता एकदम कम्फर्टेबल. बाल्कनी होती, वॉशरूम होता, विजर होता, सगळं होता. रूम एकदम बादशाह होते. आता मग सगळे दाखवले तुम्हाला. रेडी वगैरे होते काही रूममध्ये. तर आता एवढाच दाखवतो तुम्हाला. असे आपले 20 रूम होते बस. वाटले मस्त फ्रेश वाटले, एकदम आराम भेटला आम्हाला. आता आम्ही चालू दर्शनाला पाताल भूमीला. काल आमचं दर्शन झालं म्हणून आम्ही आज चालू सकाळचे. बाकी रूम वगैरे कम्फर्टेबल होते, बरोबर परफेक्ट होते, मस्त. आता जसं की तुम्ही ऐकलं, रूम वगैरे सगळ्यांना एकदम कम्फर्टेबल वाटलेत, एकदम परफेक्ट होते. आणि त्या सगळ्या गाड्या लागल्या त्या पण आपल्याच आहेत. सगळे 4 व्हीलरमध्ये ट्रॅव्हल करतो, किया बियामध्ये सगळे इथंच लागले. आता यांच्यातच आपण जाणार दर्शनाला. मित्रांनो आता आम्ही निघालो आहे परत दर्शनाला. आजच्या काल झाला नाही तो, आज करायला निघालो आता. तर पाट्याक्ट मंडळी बसले. हर हर महादेव, बम बोले, बम बोले. आज पूर्ण पाऊस आहे जरा जोरात. मी आणि जनाचे पहिलाच निघालोय. भिजलोय बघा आम्ही दोघं. आता आतमध्ये तर जायचं आहे. पाऊस पडतोय, जोराचा पाऊस आलाय. जायचं आहे थोडंसं 5 मिनटं वेट करू, बघू अजून कुठली गाडी येते का, आणि आम्ही पण निघू मग आतमध्ये.
स्वयंभू प्रकट महादेव आहे काही तिथं. हा इथला दर्शन घेतलं तिथला पूर्ण असं मी काल महाराजकडनं आता आम्ही आलोय आणि इथं तिकीट काउंटर थोडीशी लाईन आहे आणि एंट्रन्सचा. आणि आता आतमध्ये फोन तर न्यायला जास्त अलाउड नाही म्हणून बाहेरच आहे, दाखवायला भेटणार. आता येऊन भेटतो तुम्हाला. गुफा आहे आतमध्ये जायचं. मित्रांनो आपलं दर्शन झालेलं. आता मी बाहेर आलोय तर आता आपण विचारूया आता कसं वाटलंय. मामा काहीतरी सांग, आपल्या आतमध्ये कसं होतं दर्शन. एकदम डेंजर तर नाही पण हाय एकदम कोणी जाऊ शकतो आतमध्ये. आणि हे आधीच पुजारी घाबरवतात, ऑक्सिजन कमी आहे, हे कमी आहे, काय नाही. तिथे फॅट माणूस, जाडा माणूस पण जाऊ शकतो. आणि एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला गाईड केलेलं आहे. सगळं पातालापासून कलियुगापासून त्रेतायुगात द्वापार सगळे आणि 4 धाम सगळे आतमध्ये बघायला भेटतो आपल्याला. एकदम बघून एकदम आमचं मन तृप्त आलं एकदम मस्त. आणि गणपतीचं अर्धशीर धड आहे त्यांचं गणपतीचा, तो अजून पण मंडप जिवंत आहे. हो भागीरथी नदी जे ज्यांनी आणली ते भागीरथ पण आहे तिकडं. आणि त्या भागीरथ नदीतून ती वाहिलेली गंगा ती अजूनही त्या कोंडात पडते. दाखवते आपले गेलेले त्यांना विचारू कसा वाटला. चांगला वाटला, एकदम मस्त वाटलं. आजी गेलेले तर तुम्ही पण जाऊ शकता. फक्त देवाचं नाव म्हणत पाहिजे. ओम नमः शिवाय जातो. ओम नमः शिवाय गेलो आम्ही, दर्शन झालं आम्हाला. एकदम चांगला आला, काय नाही वाटलं. असं कधी बघायला नाही भेटत. कधीच बघितलं ना आता. आणि एकदम भिवाना आलो आम्ही. धरतारी धरतारी आलो आम्ही देवाचे. चांगला आला दर्शन. साध्यासारखंच आहे. मस्त दर्शन झालं, एक नंबर. मस्त दर्शन झालं. 4 धाम खाली आहेत. 4 धाम आहेत गुफामध्ये. याचा गणपतीची मान उरवली, ते गणपती घर आहे. लाईन बघा तुम्ही बघता. सगळ्या देवांना भेटले आम्हाला. दुनियात आल्यासारखं वाटलं. दर्शन एकदम भारी आला. वाटत होता, नंतर भारी वाटलं. आधी गुफेमध्ये गेलो असं वाटलं आम्हाला होतो का ना होतो. काय केलं गुफामध्ये आले, एकदम भारी वाटला. 4 धामपेक्षा एकदम भारी धाम आहे. 4 धाम निघतात झाले. 4 धामची यात्रा झाली आमची. आता आतमध्ये 4 धाम बघितले. 4 धाम सगळं बघितलं. गणपतीचे नागोबाचे पाताला देवाची पाताला आलो आम्ही. देवाच्या पाताला दिलं दर्शन घेतलं. म्हणजे देवाची एक नंबर दर्शन झालं. देवाच्याच भूमीमध्ये झालं आमचं. तुझा मन आमचा मस्त आला. मस्त दर्शन झालं. कसा आला दर्शन. मस्त झाला. पाताल भूमेश्वर एकदम एक नंबर भारी झाला दर्शन. भारी आला ना. मस्त झाला. सांग कसं आला दर्शन. जयेश कसा वाटला. हे काय आहे. मस्त फल आहे बघा. कुठं आणले. खाली भूमेश्वर. म्हणजे या आपली इथं फल नाहीयेत. इथं आल्यावरती जे फल भेटणार भेटलं खायला. तुम्हाला. काय आहे काय ते. खट्टा मिठ्ठा फल आहे ह्यो. ते वडाचे झालं लावून तसं आहे. नाही, हा, तसंच आहे. पण वेगळा प्रकार आहे. भाडे पाताळवरून आलो. पाताळ लोकशैली. पाताळांशी जाऊन आलो आम्ही. दर्शन स्वर्गांशी जाऊन आलो. पाताल भुवनेश्वरचं दर्शन घेऊन आलो. मस्त आहे. आजी दर्शन करून. आजी होती. आजीने केला सगळा. हा, मस्त आला ना. मस्त वाटला ना. मस्त वाटलं. 4 धामची यात्रा आली तुझी आता इथनं. झाले. दर्शन वगैरे झालं आणि आम्ही आता नाश्ता करायला बसलोय. तर मी आहे आणि मॅनेजर आहे. आई पण घेते नाश्ता करतो ना भेटतो. काहीच आम्ही रूमवरती आलेलो आहे आणि आता इकडे पॅकिंग वगैरे चालू आहे. म्हणजे लोडिंग चालू आहे. कॅरेज जो आहे ना बॅगेज तो सर्व गाडीमध्ये लावतात आणि आपल्याला आता जायचं जोगेश्वर धामला. मी तर बॅग आणल्यात. ते आई बाबा माझे तिकडं थांबलेत जरा. ते दर्शनाचं एकांत झालं आहे. दर्शन ते गाड्या बघा आपल्या सगळे.
तर आता चला मग आता पुढचा दाखवता कसं करतो. आता निघू आम्ही इथनं. बाय. हाय. बोल के देख लो. प्यारा ड्रायव्हर. 900. 3 महिन्यांची भेट. 3 महिन्यांची भेट. थंडी वाजते. थंडी वाजते. नाही एक वाल्या. काय बोलता मग काय आता जाऊ जागेश्वरला. जागेश्वरला आणि आपले पातळ तुम्ही कशी झाली? एकदम करेक्ट. एक नंबर आहे ना. एक परफेक्ट झाले. परफेक्ट. अरे मेरे को दिखा. एन्जॉय. हमारे बीच में एक भुरिया है. भुरिया. क्या नाम बोला? इसका नाम भुरिया है. भुरिया. नाम सबने लगा है. भुरिया. ये चिकन्या. एन्जॉय. एक नंबर वाटला. तुम्ही नाव ठेवलंय भुरिया. मित्रांनो आम्ही आता आलोय घाटकाली मंदिरला. इकडून कालिका मातेचं मंदिर आहे आणि आता इथून आम्ही जाऊ जागेश्वरला. पहिले इथला दर्शन घेऊन जाऊ. नंतर आपले 3-3.5 तासाची रनिंग आहे. तर तुम्ही गेट बघून या प्रवेशद्वार. दर्शन झालेलं आहे घाटकाली मंदिरमध्ये. आता चाललो आम्ही गाडीत बसायला आणि आता डायरेक्ट जाऊ जोगेश्वरला. तिकडे खूप सारे मंदिर आहेत. आता तिकडे जाऊ डायरेक्ट. हे आता जेवण कुठे आहे? व्हेरी जवळ जेवण. जेवण कुठं बनवायचं आहे? सुरेखा आहे तिकडे जेवण बनवायचं. वरण भात आणि वांगीचा भरीत बनवलाय. तुम्ही जेवायला या. ओके. मित्रांनो आता आम्ही आलो जागेश्वर मंदिरला आणि तिथं आता पोचलो. इथं पाऊस खूप पडला म्हणून तिथं पोलिसांनी बंद केलं आहे. तर इथे तर लोकल व्हेकलने जायचं आपल्याला. आपल्या त्या गाडीचे पार्किंगलाच लागल्यात. सगळे सेटलमेंट झाले आपली. मामा बसलाय. आता गाडीतून जाऊ पण या. चला. आता आपण पोचलोय. इथं सगळी मंदिर आहेत बघा. इकडे मेन मंदिर आहेत सगळी. आता पोचलो आणि आता दर्शन घेऊ करून. चला. आपलं दर्शन झालेलं आहे. इथं केदारनाथ वगैरे मंदिर आहे. जोगेश्वरचा तो तर आहेच आणि बाकी सगळे तर बाकी छोटे छोटे मंदिर पण आहेत. मंदिर आहे तिकडे आम्ही बघायला आलो. थंडागार वाटतो. काय बोलता? एकदम भारी. खरंच.
आता जाऊन आम्ही मस्तपैकी रूम वरती जेवण बनवणार. हे हिरा पण या ना. मस्त पैकी जेवण बनवणार. आम्ही सकाळपासून वरण भात दुधीची भाजी आणि चपाती जेवायला नक्की या. भाजी पण बनवतो जेवायला नक्की. ओके. दर्शन झालं का नीट? दर्शन एक नंबर झाला आमचा. मंदिर क्लायमेट पण चांगलं आहे इकडे. एन्जॉय एन्जॉय. एन्जॉय पैसा वसूल. एन्जॉय. फोटोशूट चाललाय यांचा. आणि बाकी तुम्ही मंदिर बघितलाच असणार काहीच. 108 मंदिरं आहेत बोलतो इथं. चाललोय परत गाडीत बसायला. गाडीत बसायला. आजची वस्ती आपली इथंच आहे. तो वस्ती करू आणि आता नाना बोलल्या उद्या सकाळी परत इकडे येऊन एकदा दर्शन करून जाऊ. तर बघू आलो तर येऊ परत आणि दर्शन करून जाऊ. आता जाऊ गाडीत बसायला. आता पण आम्ही रूमवरती. आपण रूम तिकडेच घेतले दर्शन करायला जागेश्वर तिकडं मंदिरच्या इकडं जवळच रूम आहेत. इथं सगळ्यांची बघा मस्तपैकी चाललंय. फुल फुल सगळा. बघा अशा रूम घराच्या वरी रूम. पैसा 300 रुपये पर पर्सन लागतो. येते का भाडा घेवायला मग. आणि इकडं आपलं आहे. आता पुढं बघू. हा कोणाचे रूम आहेत? स्पेशल रूम घेतले का तुम्ही? आज जब स्पेस जास्त आहे तुम्हाला. रूम बघा फक्त. वॉशरूम नका. इथं काय इथं वेगळं वॉशरूम. 5 कुठे 5 माणसांना मस्त स्पेशल रूम घेतलेला आहे मी. चला एन्जॉय करा. एन्जॉय करा. एन्जॉय. हे कोण आहे? एन्जॉय. 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 काय बनवतो मग जेवायला आज? काय स्पेशल? कोबीची भाजी आणि वांगा. जेवायला ये. येतो नक्की.